आखाती देशांमध्ये सुरू असलेली झळ मात्र आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतीये। कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे शहरामध्ये पुन्हा एकदा चुली पेटताना दिसतायत। नागपुरात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या लाकडांची मागणी अचानक वाढली आहे। 4 ते 5 रुपये किलो मिळणारं लाकूड आता थेट 8 रुपये किलोवर पोहोचलंय। पाहूयात या संदर्भातला झी24 तासचा हा खास रिपोर्ट। नागपूरमधील लाकडांच्या वखारींमध्ये सध्या मोठी लगबग दिसते। गेल्या 2 दिवसात लाकडांची विक्री 30 ते 40% वाढली आहे। ही माहिती स्वतः वखार मालक देत आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा। विशेषतः कॅटरिंग व्यावसायिकांना गॅस सिलेंडर मिळणं कठीण झालंय, पण ग्राहकांच्या ऑर्डर मात्र थांबत नाहीये। म्हणून अनेक व्यावसायिकांनी चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतलाय। पवार कॅटरिंगमध्ये नागपुरात असं फेमस कॅटरिंगचं काम आहे माझं। अचानकपणे आम्हाला कमर्शियल सिलेंडर 2 दिवस झाले, 2 ते 3 दिवस झाले अचानकपणे बंद करण्यात आले आणि आता उद्यापासून लग्नाचा सीझन चालू होत आहे आमचा। त्यामुळे आम्ही जे लग्नवाल्यांना आता कसं करणार आहे, एकही सिलेंडर भेटायला तयार नाही आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे भाजी, भात आणि इतर पदार्थ आता चुलीवर तयार केले जात आहेत आणि त्यामुळे वखारींमध्ये लाकूड खरेदीसाठी व्यावसायिकांची गर्दी वाढली आहे। आम्हाला कुणी काय विचारायचं, कोणाला काय म्हणायचं ते आता आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी आलेली आहे। माझ्याकडे उद्या लग्न आहे, मी आता लाकडं घ्यायला आलेलो आहोत जयस्वालजीकडे। मी आता लाकडं घेऊन मी उद्याचा स्वयंपाक करणार आहोत लग्नाचा। इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय। याचा थेट फटका कॅटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांना बसलाय। गेल्या अनेक वर्षात अशी परिस्थिती पाहायला मिळाली नव्हती, असं वखार मालक सांगतायत। गल्फ वॉर नंतर पहिल्यांदाच लाकडांची इतकी मोठी खरेदी होतीये। 30% विक्री वाढलेली आहे। खास करून आता कॅटरिंगवाले सध्या येऊन राहिले घ्यायला, हॉटेलवाले आम्हाला विचारपूस करून राहिलेले आहे। जे आतापर्यंत यापूर्वी असं चित्र कधी दिसलं होतं? म्हणजे 30% एका दिवसात 31%। आता तर 15-20 वर्षांनंतर हा काळ आम्ही पाहून राहिलो। याच्या पहिले सद्दाम हुसेनच्या लढाईमध्ये झालेला होता, त्याच्यानंतर आता तो काळ आलेला आहे। अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। गॅसचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। म्हणूनच शहरातील वखारींमध्ये लाकडांची मागणी अजून वाढू शकते। लाकूड भरून चुलीवरचा स्वयंपाक करण्याकरता जात आहे। खरं तर कॅटरिंग व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिक यांना याची फार मोठ्या प्रमाणात गरज पडत आहे। एकूणच गॅसचा तुटवड्याचा परिणाम आता विविध क्षेत्रांवर दिसत आहे। त्याचे काही परिणाम सुद्धा दिसून येत आहे आणि आता आपण वखारीतला ही जी विक्री आहे लाकडांची ती कशा पद्धतीने वाढली आहे त्याचं हे चित्र पाहतोय। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।